नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इथे शाही पनीर मसाला करणार आहोत. तर ही पनीरची रेसिपी खूपच छान आणि टेस्टी लागते. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. जास्त वेळ न घालवता नेहमीप्रमाणे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो, आलं, लसूण, काजू, तमालपत्र, लाल मिरच्या 10 ते 12 हे सगळं गरम पाण्यात घालून मी याची चांगली शिजवून घेत आहे. 2 ते 3 मिनटं हे आपल्याला झाकण लावून चांगलं शिजवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्यातले तमालपत्र काढून घ्यायचे आपल्याला आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून 1 चमचा जिरे घालून वाटण छान असं करून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटण करायचं आहे. आता मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे पनीर मी आता एक पळी तेलामध्ये छान चारी बाजूंनी अशी भाजून घेत आहे. लालसर रंग येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला. बघा अशा पद्धतीने. याच्यानंतर आपण 3 पळ्या तेल घालायचं आहे आणि आपला जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. मसाला छान पाणी त्याच्यातलं आटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. कलरसाठी तुम्ही अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालू शकता, पण इथे गरज नाही आहे. 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घालून आपल्याला त्याच्यामध्ये शाही पनीर मसालाची पेस्ट पण घालून घ्यायची आहे. हे चांगलं आपल्याला परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटे झाकण लावून शिजवून द्यायचं आहे. इथे मी ग्रेव्ही जास्त पातळ करत नाही आहे. 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. इथे बघा आपला मसाला छान शिजलेला आहे. जे आपण पनीर फ्राय केले होते ते मी इथे घालून घेत आहे. बघा किती छान आपली ग्रेव्ही झालेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला कसुरी मेथी, गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे. बघा तर आपली रेसिपी किती छान झालेली आहे. आपल्याला हॉटेलपेक्षा जास्त भारी आपली घरची शाही पनीर मसाला होते. इथे मी याच्यासोबत नान बनवले आहेत. तर तुम्ही रोटी किंवा चपाती बनवू शकता. नानबरोबर अगदी छान लागते. बघा आपण शाही पनीर मसाला सर्व करतोय. किती छान टेस्टी लज्जतदार नान आणि आपली शाही पनीर मसाल्याची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.